गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते। पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर राऊतांचं मोठं विधान। गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचाही आरोप। पृथ्वीराज चव्हाण यांची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस। लोकसभेत अमित शहांबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या तक्रारीनंतर नोटीस। अनुराग ठाकूर आणि संजय जयस्वाल यांच्याकडून राहुल गांधींची तक्रार। 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं। इडियट म्हटल्यानं नोटीस पाठवणारं सरकारच मूर्ख आहे। राहुल गांधींना पाठवलेल्या नोटीसवरून संजय राऊतांची टीका, तर संपूर्ण कॅबिनेटला इडियट म्हणत राऊतांकडून आव्हान। मतांसाठी काँग्रेस पक्ष वंदे मातरमला विसरला। थोडी तरी लाज शिल्लक असल्यास काँग्रेसने देशाची माफी मागावी। अमित शहांचा काँग्रेसवर घणाघात। प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवा वाद होण्याची शक्यता। प्रणिती शिंदेंचा जनजींसोबत सामूहिक राष्ट्रगानाचा कार्यक्रम वादात येण्याची चिन्ह। सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद वाढण्याची शक्यता। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचं अनावरण। मनोज जरांगे पाटील यांची अंतरवालीमध्ये आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक। रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेत जरांगेंच्या आरक्षणासंबंधित मुद्द्यांवर चर्चा। अभिजित दिपके संध्याकाळी जरांगे पाटलांची भेट घेणार। चाकणमधील कंपन्यांच्या स्थलांतर प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंची आज बैठक। व्हीसीद्वारे उद्योजकांच्या समस्या समजून घेणार, तर उद्योगमंत्री उदय सामंतांचा आज चाकण दौरा। पुण्याच्या चाकणमध्ये मध्यरात्रीच खड्डे बुजवण्याचं काम। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या दौऱ्यामुळे रस्त्यांची डागडुजी केल्याची चर्चा, तर रस्त्यांची दुरवस्थेमुळे 20 कंपन्यांना स्थलांतराचा निर्णय घ्यावा लागल्याचं बोललं जात आहे। ट्रम्प यांच्यासारखे वेडा माणूस मी अजूनही पाहिलेला नाहीये। मध्यपूर्वेतील युद्धामुळे अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम रखडलं। डांबर आता दिल्लीवरून आणावं लागतंय। सुजय विखे पाटील यांचं मिश्किल वक्तव्य। आजपासून कोणी मुंब्रा म्हणायचं नाही, हिंदू मुंब्रा देवीच म्हणणार। मुंब्र्यातील कावड यात्रेत नितेश राणेंचं विधान, तर अहमदाबादचं नाव बदललं का? वडेट्टीवारांचा राणेंना सवाल। अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस आहे। पान मसाल्याच्या जाहिरातीवरून कारणे दाखवा नोटीस। अन्न आणि औषध प्रशासनानं 3ही कलाकारांना स्पष्टीकरण मागितलं। चणे फुटाणा प्रसादावरती बंदी घाला। ठाकरेंचे नगरसेवक सचिन पाटलांचं महापौर ऋतू तावडेंना पत्र। प्रसादासाठी ऑरामाइन पावडरचा वापर, त्यामुळे कॅन्सर, किडनी, हृदयविकारांसारखे आजार होत असल्याचाही दावा। नालासोपाऱ्यामध्ये केक खाल्यानं 11 जणांना विषबाधा। 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिलांचा समावेश। केकमध्ये पाल असल्याचा मुलांचा आरोप आहे। एफडीए अधिकाऱ्यांकडून रुग्णालयामध्ये जात बाधितांची भेट। शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री, तर राष्ट्रीय श्रीराम संघाचा आरोप आहे भेसळयुक्त तेलामुळे शनिदेवाची शिळा खराब होण्याची भीती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी मोठी गर्दी। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये चिखलामुळे वाहन चालकांना त्रास। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। श्रावणामध्ये गर्दीमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची संख्या वाढली। छत्रपती संभाजीनगरमध्ये कार चालकानं स्वतःची कार पेटवली। पालिकेनं जामर लावल्यानं कार पेटवल्याचा आरोप आहे। महानगरपालिका आणि पोलिसांना विनंती करूनही जामर न काढल्यानं कार पेटवल्याची माहिती आहे। नंदुरबारमध्ये बालकांवरील अत्याचाराप्रकरणी आरोपी चेतन कोळी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। बालकांवर लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप। चेतन कोळीच्या मोबाईलमध्ये अत्याचाराचे 662 व्हिडिओ समोर। वाराणसी विमानतळावरती मिसफायरची घटना। सुरक्षा तपासणी दरम्यान प्रवाशाच्या पिस्तूलमधून अचानक गोळीबार। एका महिलेसह 2 जण जखमी। रुग्णालयात उपचार सुरू।